धारावी मतदारसंघ आता गायकवाड कुटुंबाची मक्तेदारी होत चाललाय आणि त्यामुळं निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे। वर्षा गायकवाड या वडील एकनाथ गायकवाड यांचा राजकीय वारसा पुढे चालवत होत्या, पण आता त्यांनी अचानक आपल्या बहिणीचं नाव पुढे केलंय। या नव्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात, पण तिकीट वाटप प्रक्रियेतल्या काँग्रेस नेत्यांना सुद्धा धक्का बसलाय। काय आहे हे सगळं प्रकरण आणि वर्षा गायकवाडांनी अचानक हा पत्ता का बरं फेकला ते आज आपण पाहणार आहोत। पण त्याआधी तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद। तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही 15,000चा टप्पा गाठलाय आणि 20,000 सबस्क्रायबरच्या दिशेनं घोडदौड सुरू केली आहे। तुमचं प्रेम असंच राहू द्या ही विनंती। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा। तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे मिळतील। नमस्कार, मी शुभांगी आणि कॅमेऱ्यामध्ये आहे मनोज मांडवकर। धारावी या निवडणुकीतला प्रचाराचा मुद्दा बनणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं कंत्राट अदानी समूहाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेनं आगपाखड सुरू केली आहे। खरं तर त्यांनीच अदानी समूहाला हा प्रकल्प दिला होता, पण नव्या टेंडर प्रक्रियेत सुद्धा अदानींनीच बाजी मारली आहे। पण ठाकरेंनी टाकलेल्या अटी महायुती सरकारनं बदलल्या आणि त्यामुळे आपल्याला नुकसान झाल्याची भावना ठाकरेंमध्ये निर्माण झाली आणि आता त्यांनी या प्रकल्पाला विरोध सुरू केलाय। हे झालं पुनर्विकास प्रकल्पाचं राजकारण। पण धारावी मतदारसंघात त्यांनी लोकसभा निवडणुकीत केलेलं राजकारण धारावीची आणि मुंबईची जनता विसरलेली नाही। धारावीच्या आमदार होत्या वर्षा गायकवाड। 2004 मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं। त्यांनी 2004 ची विधानसभा निवडणूक लढवली। धारावीतूनच त्यांनी निवडणूक लढवली, कारण धारावी हा काँग्रेसचा आणि त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचा बालेकिल्ला होता। पहिल्याच निवडणुकीत त्यांना यश आलं आणि त्यानंतर 2009 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या आणि थेट राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री झाल्या। 2010 ते 2014 या काळात त्यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं। त्यांनी हिंगोलीच्या पालकमंत्री म्हणून सुद्धा काम केलंय। तसेच मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय। 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा 4 विधानसभा निवडणूक त्या जिंकल्या आहेत। 2019 मध्ये ठाकरेंच्या कॅबिनेटमध्ये त्या शालेय शिक्षण मंत्री सुद्धा होत्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीत वर्षा एकनाथ गायकवाड यांना दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवायची होती, पण उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांचं नाव पुढे केलं। शेवटी वर्षा गायकवाडांनी भांडूप पक्षश्रेष्ठीवर दबाव टाकून उत्तर मध्य मुंबईचं तिकीट पदरात पाडून घेतलं। भाजपचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव करून त्या विजयी झाल्या आणि खासदारही बनल्या। त्यामुळे त्यांचा धारावी विधानसभा मतदारसंघ रिकामा झाला। इथून कोण निवडणूक लढणार याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता होती, पण निवडणूक जाहीर झाली। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली। तिकीट फायनल करण्याची प्रक्रिया सुरू झाली, पण वर्षा गायकवाडांनी आपला पत्ता तिथेच फेकला आणि सगळ्यांना धक्काच दिला। आता वर्षा गायकवाडांना त्यांच्या जागी त्यांची बहीण म्हणजेच ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे। खरं तर काँग्रेसनं मुंबईतले उमेदवार ठरवण्याची जबाबदारी वर्षा गायकवाड, माजी अध्यक्ष अशोक जगताप आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्या समितीवर सोपवली आहे। सामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षाला मजबूत करणं ही या समितीची जबाबदारी होती, पण झालं मात्र भलतंच। मागच्याच आठवड्यात त्या समितीची एक बैठक पार पडली। त्या बैठकीत वर्षा गायकवाडांचं भगिनी प्रेम अक्षरशः उफाळून आलं आणि त्यांनी ज्योती गायकवाड यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली। त्यांच्या या मागणीला जगताप यांनी विरोध केल्याची बातमी दैनिक लोकमतने दिली आहे। इथून काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देण्यात यावं अशी मागणी होत होती। अगदी संदेश कोंडविलकर आणि सुनील अहिरे या निष्ठावान कार्यकर्त्यांची नावं ही चर्चेत होती, पण गेल्या 2-3 महिन्यांपासून ज्योती गायकवाड अचानक घराबाहेर पडल्या आणि त्यांचे फ्लेक्स धारावी मतदारसंघात झळकायला सुद्धा लागले। तेव्हाच वर्षा गायकवाड आपल्या बहिणीसाठी आग्रह धरणार असा अंदाज कार्यकर्त्यांना आलाच होता। गायकवाडांनी लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपली मनमानी केली होती आणि आता त्यांनी बहिणीसाठी दबाव तंत्र सुरू केलंय। यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता नाराज झालाय। या मतदारसंघात माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी चांगलं काम केलं होतं आणि त्यामुळेच गायकवाड कुटुंब आणि धारावी मतदारसंघ हे एक समीकरणच बनले। पण म्हणून इथून सामान्य कार्यकर्ता उभाच राहू नये यासाठी प्रयत्न करणं हे चुकीचं आहे। त्यामुळे एकाच कुटुंबात खासदार असताना दुसऱ्याला आमदारकीचं तिकीट कसं द्यायचं याचा विचार आता काँग्रेस नेते करतायत। थोडक्यात काय तर वर्षा गायकवाड यांना धारावी मतदारसंघावर आपलं वर्चस्व कायम ठेवायचंय, पण कार्यकर्ता हा घोषणांपुरताच उपयोगाचा आहे हे तत्वही पाळायचं आहे। आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी वर्षाताईंचा हा हट्टही पुरवतात का ते पाहावं लागेल। तुम्हाला वर्षा गायकवाडांबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा। ज्यांच्यावर पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे तेच आपलं कुटुंब वाढवतायत हे तुम्हाला योग्य वाटतं का? आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा एकदा घेऊन टाक या चॅनलला अगदी कमी वेळात 15,000चा टप्पा गाठून दिल्याबद्दल तुमचे खूप आभार। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।